शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी एक राजकीय विडंबनात्मक काव्य सादर केलंय। या विडंबन काव्यामधनं भाजप, संघ आणि मोदी या तिघांवरती त्यांनी निशाणा साधलाय। मोदींच्या संघ मुख्यालय भेटीवरनं या विडंबनात्मक काव्यावरनं त्यांनी टीका केली आहे। 8,500 कोटींचे विमान उडाले बागे रेशीमवर। 8,500 कोटींचे विमान उडाले बागे रेशीमवरून टाइम प्लीज घेत 75च्या निवृत्तीची अट शिथिल करू। तसही आगंतुकांच्या किलकिलाटाने बागे रेशीमचे कान किटले होते। आगंतुकांच्या किलकिलाटाने बागे रेशीमचे कान किटले होते। आया रामांच्या भाऊगर्दीत तिथे निष्ठेचे सोहळे सुटले होते। विश्वगुरूंना डोनाल्ड माय फ्रेंडने व्यापार युद्धात झोपवले होते। विश्वगुरूंना डोनाल्ड माय फ्रेंडने व्यापार युद्धात झोपवले होते। 56 इंची छातीला मिचमिच्या ड्रॅगनने सीमेवर जाम सतावले होते। पण नेहमीच्या धर्माच्या अफूच्या गोळीला आता झेंडे सुद्धा विटले होते। नेहमीच्या धर्माच्या अफूच्या गोळीला आता झेंडे सुद्धा विटले होते। महागाई आणि बेरोजगारीने तर आशेचेच डोळे मिटले होते। एवढ्यात नागपुरातून आवाज आला, देशभर घुमला संघ दक्ष। एवढ्यात नागपुरातून आवाज आला, देशभर घुमला संघ दक्ष। अहमदाबाद, गोरखपूर, मुंबई सगळ्यांचेच तिकडे लक्ष। ढोकळा, वडाभात की लिट्टी चोखा, ढोकळा, वडाभात की लिट्टी चोखा, दिल्लीच्या ताटात आता कुणाची वर्णी? घुमेल का तिथे अमृताची वाणी, अन मिळेल का भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी? एका ट्रीटमेंटसाठी 8-10 दिवस बाहेर होतो आणि त्या दरम्यान एक विडंबन काव्य सुचलं। हे राजकीय विडंबन आहे, कुणाची भावना दुखावण्याचा यामध्ये हेतू नाही। हे एक डिस्क्लेमर आहे, पण त्यातला अर्थ हा नक्कीच तुम्हाला समजेल। भाजपचे आमदार राम कदम सध्या आपल्यासोबत आहेत। राम कदमजी, अमोल कोल्हेंनी विडंबनात्मक काव्याच्या माध्यमातून थेट नरेंद्र मोदी, पंतप्रधान, संघ आणि भाजप तिघांवरती एकाच कवितेतनं टीका केली। आपली प्रतिक्रिया? एक सांगा की जर प्रसार माध्यमांमध्ये आपण ऍक्टिव्ह आहोत, म्हणजे मी व्यक्तिविशेष टिप्पणी करणार नाही, आरोप प्रत्यारोपही करणार नाही, तो माझा स्वभाव नाही, पण जर प्रसार माध्यमांमध्ये जर चमकायचं असेल तर काय पर्याय हो? एकच पर्याय, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलणं, संघावर बोलणं, भाजपवर बोलणं, याच्या पलीकडे आहे काय? पण विडंबन करण्याच्या अगोदर त्यांनी जर आत्मचिंतन केलं असतं की त्यांच्या पक्षाला महाराष्ट्राच्या जनतेनं कशी जागा दाखवून दिली, तर मला असं वाटतं त्यांचं विडंबन वेगळ्या दिशेने गेलं असतं। आदरणीय मोदींच्या नेतृत्वात या देशाला, संपूर्ण जगात मान सन्मान मिळाला, विसरणार का आपण हे? आज कुठेही जा, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत किंवा पश्चिम बंगाल पासून अगदी तुम्ही पूर्वेकडे या, सर्व ठिकाणी, पश्चिमेकडे या, सर्व ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत, ब्रिजेसची कामं सुरू आहेत। सगळ्या क्षेत्रात आपण पुढे जातोय। म्हणजे कोविडच्या कालखंडात जगाचा पाठीचा कणा मोडला, पण भारत सक्षमतेनं पुन्हा उभा राहिला। कोणाची ताकद आहे? ही आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाची ताकद आहे ना, ही भाजपची ताकद आहे ना, हे विसरणार आपण? तर त्याच्यामुळे विडंबन करणाऱ्यांना म्हणजे एक अटलजींचा एक फार सुंदर अशी कविता आहे की चिंगारी का खेल बड़ा बुरा होता है, दूसरों के घर में आग लगाने का सपना अपने ही घर में खरा होता है। तर त्याच्यामुळे इतरांचं विडंबन करणारे एक दिवस स्वतःचं विडंबन जनता कशी करते त्याने थोडी लोक नाहीत, पुढच्या निवडणुकीला तेही मिळणार नाहीत, एवढं मात्र सत्य। राम कदमजी, आभार आपले आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। आणि